सावधान। बुद्ध वगू 6वी गाथा आणि धम्मपदातली 184वी गाथा. खंती परमं तपो तितिक्षा निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा नहीं पब्बज्जितो परूपघाती न समणो होती परं विहिठ्यंतो. इंटरेस्टिंग गाथा है. शांती व सहनशीलता परम तप आहे. थोडा शब्द बदललेले आहेत त्यांनी. बुद्ध लोक निर्वाण सर्वश्रेष्ठ आहे असे सांगतात. दुसऱ्यांचा घात करणारा प्रव्रजित म्हणजे भिक्षू किंवा गृहत्यागी होत नाही आणि दुसऱ्याला दुःख देणारा श्रमण होत नाही किंवा दुसऱ्याला दुःख न देणाराच श्रमण होतो, अशा अर्थाची ही गाथा आहे. इंटरेस्टिंग गाथा आहे, परंतु तरी थोडी शब्दशः आपण पाहूया. खंती खंती म्हणजे शांती. शांती म्हणजे चित्त शांती, मनशांती. खंती परमंग, परमंग म्हणजे श्रेष्ठ. तपो म्हणजे तप, तपश्चर्या किंवा साधना. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे सहनशीलता. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. तितिक्षा, सहनशीलता हे श्रेष्ठ तप आहे, ज्याच्यामुळे शांती मिळते, असा त्या शब्दांचा अर्थ निघतो. तितिक्षा म्हणजे तितिक्षा म्हणजे सहन करणे. आता काय सहन करणे, काय सहनशीलता काय आहे, कशाची सहनशीलता? पण ही सहनशीलता जी आहे, सहन करणं जे आहे, हेच मोठं तप आहे, परम तप आहे, सर्वश्रेष्ठ तप आहे, ज्याच्यामुळे शांती मिळते. खंती, चित्त शांत होतं आणि त्याचाच परमोच्च बिंदू म्हणजे सर्वोच्च बिंदू किंवा सर्वोच्च प्राप्ती जी आहे, सर्वोच्च परिणाम जो आहे, तो निब्बाण आहे. निब्बाण म्हणजे निर्वाण आहे. निर्वाण दुःखमुक्ती आहे. निर्वाण अर्हत पद आहे. वाण म्हणजे तृष्णा आणि निब्बाण म्हणजे निर्वाण म्हणजे तृष्णामुक्त अवस्था, आणि तृष्णामुक्त अवस्था ही दुःखमुक्त अवस्था आहे, कारण तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. आणि तितिक्षा तप जे आहे ना, तर तितिक्षा नावाचं जे तप आहे, ते सर्वश्रेष्ठ तप आहे, जे निब्बाण प्राप्तीपर्यंत, ते दुःखमुक्तीपर्यंत ते दुःख सहन करत करत किंवा ते त्या दुःखावर मात करीत करीत आणि ते स्वीकारून, कारण जीवनाचं स्वरूप असंच आहे,
दुःख हे सत्य आहे आणि जीवनाचं स्वरूप असं आहे, असंच आहे, हे पाहून ते दुःख सहन करणं हीच मोठी तपश्चर्या आहे, हीच मोठं तप आहे, हेच मोठं ध्यान आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा हीच मोठी साधना आहे, तप आहे. ध्यान म्हणजे तप नाही, पण सहनशीलता म्हणजे तप आहे असं म्हटलं, असं असं म्हणता येईल. आपण तपाला ध्यानाला तप म्हणतो. इथे तितिक्षेला सहनशीलतेला तप म्हटलेलं आहे. आणि तपचा अर्थ ताप सहन करणं असा पण आहे. कारण दुःख, यातना हा एक ताप असतो, एक प्रकारे त्रास असतो. ताप म्हणजे त्रास, आणि त्याला सहन करणं हे तप असतं. तापाला सहन करणं हे तप असतं, म्हणजे सहनशीलता हे तप आहे. नुसतं तप नाही, परम तप आहे. का परम तप आहे? परम म्हणजे श्रेष्ठ. हे परमश्रेष्ठ तप का आहे? कारण त्याच्यामुळे खंती मिळते, म्हणजे शांती मिळते, शांती मिळते, चित्त स्थिर होतं, शांत होतं, मन स्थिर होतं, शांत होतं, आणि त्याच्यातून परम निब्बाण मिळतं. म्हणजे सर्वश्रेष्ठ जे उद्देश आहे जो आपला सगळ्याचा, शेवटी उद्देश काय आहे? तर निर्वाण आहे, निब्बाण आहे, दुःखमुक्ती आहे. आणि ही दुःखमुक्ती ही हे श्रेष्ठ आहे, निब्बाण श्रेष्ठ आहे असं वदंती बुद्धा. असं ज्यांना बुद्धत्व प्राप्ती मिळते, ते अनुभवातून ते म्हणतात, अरे हे सर्वश्रेष्ठ आहे, हेच पाहिजे असते माणसाला. म्हणून त्याला बुद्ध श्रेष्ठ मानतात. निब्बाणं परमं वदंती बुद्धा. आणि निब्बाणं परमं सुखं असं पण एका ठिकाणी गाथेत आलेलं आहे. निब्बाण हे सर्वश्रेष्ठ परम सुख आहे. निब्बाणं परमं सुखं. इथं म्हटलेलं आहे निब्बाणं परमं वदंती बुद्धा. बुद्धांनी निब्बाणाला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे, म्हटलेलं आहे. जो सहनशील नाही, जो सहन करत नाही, तो दुसऱ्याचा घात करतो, दुसऱ्याला त्रास देतो. कारण त्रास हा त्रास ही आपली मानसिकता आहे. ताप जो होतो, जो त्रास असतो, जे विचलन असतं, त्याला कारण इतर गोष्टी जर असतील, तर त्या इतर गोष्टींना आणखीन त्रास देणं, किंवा स्वतः त्याचं कारण असो तर स्वतःला त्रास त्रास देणं, म्हणजे अं, क्लेश, आत्मक्लेश, स्वतःला त्रास देणं. स्वतःला त्रास देण्याची तपस्या करणं, तर त्याला प्रव्रजित म्हणत नाही, त्याला भिक्षू किंवा त्याला तो गृहत्याग त्यानं केलेलाच नाही. कारण त्याला त्याला तो घात करतोय, तो त्रास देतोय, कष्ट देतोय, इतरांना वेळ ठणतो, म्हणजे दुसऱ्याला दुःख देतोय, तो यातना देतोय, स्वतःला देतो, इतरांना देतो. तो एक प्रकारे घात करतो तो. आणि जो घात करतो, परोपघाती, तो प्रव्रजित नाही. आणि जो घात करतो, कष्ट देतो इतरांना, स्वतःला, इतरांना, इथं परंग वेळ ठेवतो म्हटलं, इतरांना कष्ट देतो, तो श्रमण पण नाही. म्हणजे श्रमण म्हणजे बुद्धांचा शिष्य, त्याला श्रमण म्हटलेला आहे. तो बुद्धांचा शिष्य नाही, तो बौद्ध नाही, तो बुद्धांच्या मार्गावर नाही. कारण बुद्धांनी कशाला श्रेष्ठ मानले? तर
सहनशीलतेनं शांतीपूर्वक दुःखाकडे पहा, दुःखाचं कारण शोधा आणि अं, त्याचं निवारण करा. म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त करा, म्हणजे निर्वाण प्राप्त करा. आणि तेच तेच सर्वश्रेष्ठ काम आहे आणि तेच पाहिजे असतं. इतरांना त्रास देऊन, इतरांचा घात करून, इतरांची पिळवणूक करून, इतरांना कष्ट देऊन, भले तो भिक्षू असो, प्रव्रजित असो, तो तसा असू शकत नाही. तो प्रव्रजित किंवा भिक्षू असू शकत नाही. तो प्रव्रजित तर ग्रहत्याग जरी केलेला असला तरी तो त्याला जणू काही पात्र नाही. तो प्रव्रजित नाही, तो श्रमण नाही. तर खरी तपश्चर्या काय आहे? ज्याच्यातून शांती मिळते आणि परम शांती मिळते. जिथं चित्ताचं, मनाचं अजिबात विचलन नाही, डिस्टर्बन्स नाही, ते खरं तप आहे. ती खरी साधना आहे. ज्याच्यातून निर्वाण मिळतं, परम निर्वाण मिळतं. आणि हे परम निर्वाण जे आहे हे श्रेष्ठ मानलेलं आहे. आता सत्याचा बोध, सहनशीलता जर आपल्याला कमवायची असेल किंवा सहनशीलता जर आपल्याला शिकायची असेल, तर जेव्हा जेव्हा आपल्याला त्रास होतो, दुःख होतं, यातना होतं, तिथंच आपल्याला ती सहनशीलतेची संधी पण असते. ते खरं तप आहे. ती खरी साधना आहे. जिथं आपल्याला त्रास होतो. कारण त्रास असताना खरं म्हणजे सहनशीलतेची गरज असते. सहनशीलता म्हणजे काय? त्रास सहन करणे. आता त्रास सहन करण्याचा अर्थ असा आहे की त्रास, यातना, दुःख ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. कारण याला काही असो, आपण स्वतः याला कारण असो किंवा इतर लोक असो, जेव्हा आपण स्वतःला कारण मानतो तेव्हा आपण जास्त क्लेश देण्याचा प्रयत्न करतो स्वतःला. इतरांना जर कारण मानलं तर इतरांचा घात करतो, इतरांना यातना देतो, इतरांचं अस्तित्व धोक्यात आणतो, म्हणजे घात करतो, इतरांवर आक्रमण करतो, इतरांशी युद्ध करतो. आणि जे मुख्य काम आहे, हे सगळ्या ज्या गोष्टींचा त्रास होतो तो त्रास आधी कमी करता आला पाहिजे, तो सहन करता आला पाहिजे. आणि मग कारणावर काम करता आलं पाहिजे. ही सहनशीलता आहे, हा फार मोठा सद्गुण आहे. बाबासाहेब हे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. कारण ही सहनशीलता नसती तर त्यांनी मग ज्या लोकांनी अस्पृश्यता लादली, ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली, त्यांचा घात करणे, त्यांना त्रास देणे, त्यांचा बदला घेणे, असं बाबासाहेबांनी केलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. आणि तसं केलं नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेली राज्यघटना आहे, किंवा त्यांनी तयार केलेला राज्यघटनेचा आराखडा आहे. आणि आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतो.
शिल्पकार म्हणजे मसुदा तयार केला, तो आराखडा तयार केला आणि तो आराखडा असा तयार केला की त्याच्यात बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. बुद्धांसारखंच, बुद्धांच्या धम्माच्या तत्वासारखंच त्याच्यामध्ये सर्वांचं हित आहे, सर्वांचं सुख आहे. तर याच्या पाठीमागे शत्रूबद्दलची पण मैत्री आहे आणि करुणा आहे. ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी साधा सुद्धा त्रास नाही दिला, जीवनाची राखरांगोळी केली ते असं ते म्हणतात. ज्यांनी आमच्या जीवनाची राखरांगोळी केली, तो धर्म, ती व्यवस्था त्यांचीही राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. इतकं ती किती मोठी म्हणजे एक त्रासाची गोष्ट असली पाहिजे. किती मोठा संताप आहे तो. किती मोठं म्हणजे अ, किती मोठं म्हणजे आघात आहे तो अस्पृश्यांवर, त्या काळच्या अस्पृश्यांवर, ज्याला आपण दलित म्हणतो किंवा बहिष्कृत म्हणतो. काही लोकांना त्यांना हरिजन ठरवलं. हा किती मोठा आघात आहे. म्हणजे राखरांगोळी झाली, जीवनाची राखरांगोळी झाली. कारण साध्या साध्या सोयींपासून लोक वंचित होते. खाण्यापिण्याची, कपड्या लत्त्याची, घरादाराची, सगळ्याचीच वाणवा, सगळ्यापासून वंचित. शिक्षण नाही, उपजीविकेची साधन नाही, त्याच्यात परत अस्पृश्यता, शिवायचं नाही. आणि अशाच्यात लोकांची, गावाची सेवा करायची, तरी किती किती प्रचंड त्रास असेल तो. पण हे सगळं लक्षात घेऊन, हे सगळं अनुभवून पण बाबासाहेबांनी हे तितिक्षा म्हणजे सहनशीलतेचं तप केलेलं आहे. सहनशीलता नसती, त्यांचं चित्त खंतीमध्ये नसतं, शांत नसतं, तर अशक्य होतं राज्यघटना लिहिणं. पण ती त्यांची पावलं त्या दिशेनं चालली होती, त्या दिशेनं ती पावलं पडत होती, म्हणजे बुद्ध धम्माच्या दिशेनं. हे विरोधी पक्षावाले पण मान्य करत असले पाहिजेत. म्हणजे मान्यच होतं त्यांना ते. त्याच्याशिवाय त्यांनी यांच्याकडे, बाबासाहेबांकडे राज्यघटनेचं काम दिलं नाही. आणि बाबासाहेबांचा अभ्यास पण होता, तो भाग तो मुख्यच आहे. परंतु अभ्यासाचा म्हणजे बुद्धीचा त्यांच्याकडून दुरुपयोग झाला असता, जर त्यांच्यामध्ये करुणा नसती, मैत्री नसती आणि सहनशीलता नसती. सहनशीलता होती, मैत्री होती, करुणा होती. म्हणूनच राज्यघटना, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या बुद्ध धम्माच्या तत्वावर आधारित अशी बाबासाहेबांनी बनवलेली आहे. तसा त्याचा आराखडा आहे. आणि या दृष्टीने ते मुख्य शिल्पकार आहे. आणि नंतर पण आराखडाही त्यांनी तयार केला आणि बरंचसं राज्यघटनेचं पुढच्या विस्ताराचं काम, त्याच्यावर त्या पार्लमेंटमध्ये ते बिलं मांडण्याचं काम, ते मंजूर करून घेण्याचं म्हणजे चर्चा करण्याचं काम, प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम, म्हणजे आणि त्या देखील त्यांच्यासाठी फार मोठ्या यातना होत्या. ते म्हणाले, माझी अजिबात तशी परिस्थिती नव्हती हे सगळं काम करण्याची त्यावेळेला. परंतु ही सहनशीलता होती, ही मैत्री होती, करुणा होती आणि लोकांचं हित साधायचं होतं. तर हे एक तितिक्षेचं, सहनशीलतेचं फार मोठं उदाहरण आहे.
बुद्धांचं जीवन सुद्धा असंच असलं पाहिजे. त्यांचं जसं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की बुद्धांचं चरित्र म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचं चरित्र हे पूर्णपणे लोकांच्या समोर आलेलं नाही, व्यवस्थितपणे आलेलं नाही. कारण ते त्याला त्रिपिटकाला ते निकायांना जबाबदार धरतात. नाही तर बुद्धांचं देखील जीवन असंच असलं पाहिजे. ते किती सहन केलं. मुळात तर त्यांचं जे बाबासाहेबांनी जे रोहिणी नदीच्या प्रश्नावरून शाक्य आणि कोली यांचा वाद आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमांना युद्धात सहभागी हो अशी शाक्यांकडूनच केली गेलेली सक्ती, ते सिद्धार्थांनी मान्य केलं नाही म्हणून सिद्धार्थांना मिळालेली शिक्षा म्हणजे जीवघेणी होती ही. शाक्य म्हणाले, तू शाक्य संघाचा सदस्य आहेत आणि संघ म्हणेल त्याप्रमाणे तुला वागलं पाहिजे, कारण तू तशी शपथ घेतलेली आहेस. आणि तू जर शाक्य संघाचं म्हणणं मान्य केलं नाहीस आणि युद्धामध्ये सहभागी झाला नाहीस, तर तुला फाशीची सुद्धा शिक्षा आम्ही देऊ शकतो. पण ते तसं करू शकले नाही. प्रसेनजित राजामुळे, कोशलाचं त्यांच्यावर आधिपत्य असल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. नंतर म्हणे तुझी संपत्ती जप्त करू शकतो, म्हणजे देशोधडीला लावणार सगळं कुटुंब. याचा अर्थ शुद्धोधन जरी राजा असले तरी शाक्य संघाचं त्यांच्यावर वर्चस्व असलं पाहिजे आणि शाक्य संघावर कोशलाचं वर्चस्व असलं पाहिजे. त्यामुळे तो स्वतंत्र निर्णय ते घेऊ शकले नाही. परंतु संपत्ती जप्त ते करू शकले असते आणि सगळ्यांना त्यांनी त्रास दिला असता जर बुद्धांनी तिसरा पर्याय जो सांगितला की तुम्ही माझ्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यापेक्षा मी हे राज्य सोडून जातो, मी हे राज्य सोडून जातो, आणि ते त्यांनी मान्य केलं. शाक्यांनी ते मान्य केलं आणि त्यांना जायला भाग पाडलं जणू काही. पण त्यांनी युद्धावर पुनर्विचार केला नाही. शाक्य आणि कोली यांच्या मध्ये चर्चेनं प्रश्न सोडवण्याऐवजी किंवा पाण्याचं एक पद्धतशीर वाटप, चर्चा करून पद्धतशीर वाटप करण्याचा विचार करण्याऐवजी त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला. त्याला सिद्धार्थांनी विरोध केला. तर सिद्धार्थांना त्यांनी बाकी कोणताही मार्ग, सनदशीर मार्ग, चर्चेचा मार्ग न अवलंबता त्यांनी सिद्धार्थांनाच शिक्षा ठोठावली आणि सिद्धार्थ म्हटले की मी हे राज्य सोडून जातो. आणि राज्य सोडून गेले म्हणून गृहत्याग झाला. कारण यशोधरा आणि राहुलला ते घेऊन जाऊ शकत नव्हते. परंतु ग्रंथात असं नोंद केली गेली, खोटी नोंद केली गेली जणू काही बाबासाहेबांच्या मते, हे रातोरात ते पळून गेले, बायको मुलाला झोपेत सोडून, वगैरे वगैरे. आणि हे सगळ्या जगापुढं आलं. ते जगाला त्यांनी तसा खोटी घटना नोंदवली, खोटा इतिहास नोंदवला आणि त्याच्यामुळे बुद्धांचं नाव हे जगभरामध्ये त्रिपिटकानंच एक प्रकारे त्या निकायाने बदनाम केलं. आता ज्यांनी कोणी लिहिलं असेल ते किंवा ज्यांनी कोणी ही रचना तयार केली असेल ते त्याला जबाबदार होते. परंतु बाबासाहेबांनी हे सगळी काय म्हणतात बाजीत पलटवलेली आहे.
हे सगळं उलट करून टाकलं. म्हणून बाबासाहेबांच्या म्हणण्याला आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाला जगातून प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं हे कारण आहे की बाबासाहेबांनी इतिहासालाच कलाटणी दिली. त्यांनी राज्यत्याग केलाय सिद्धार्थांनी, आणि तो शाक्य संघाच्या हट्टामुळे केलेला आहे. पण ते सत्य न सांगता त्यांनी गृहत्याग केला. ते पळून गेले. ते पळपुटे होते. ते दुर्बल होते. असं सिद्धार्थ गौतमांचं आणि नंतरच्या बुद्धांची प्रतिमा ही स्वकीयांनीच, इथल्याच लोकांनी ती प्रतिमा तयार केली. ही सगळी प्रतिमा बाबासाहेबांनी पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं कारण जगासमोर मांडलेलं आहे. आता काल एक संदर्भ असा ऐकण्यात आला, कालचीच घटना आहे. संरक्षितांचं एक व्याख्यान मी ऐकलं युट्यूबवर, आणि युट्यूबवर किंवा त्या कुठल्या चॅनलवर. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता हे रोहिणी नदीच्या संघर्षाचा मुद्दा हा बुद्ध झाल्यानंतर, बुद्धत्व प्राप्तीनंतर ते युद्ध युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असं आता माझ्या दृष्टीने ते उलट मांडलेलं आहे, किंवा ते तसं ग्रंथात असेल. बाबासाहेब म्हणतात बुद्ध होण्याच्या आधीच, म्हणजे सिद्धार्थ गौतम राजपुत्र असतानाच तो रोहिणी नदीचा मुद्दा उपस्थित झाला. संघर्षाचा मुद्दा, युद्धाचा प्रसंग सिद्धार्थ गौतम राजपुत्र असतानाच निर्माण झालेला आहे. आणि राजपुत्र गौतमानं, सिद्धार्थानं विरोध केला म्हणून त्यांना शिक्षा दिलेली आहे. इकडं हे असं म्हणतात की बुद्ध झाल्यानंतर हे युद्ध उद्भवलं आणि मग ते परत आले आणि मग ते युद्ध मिटवलं. तर हा एक वेगळाच मुद्दा काल माझ्या ऐकण्यात आला. तर हा एक आता नवीन मुद्दा चर्चेला येऊ शकतो नंतर, की असं कसं काय. म्हणजे कसं आहे की खूप काही अशा गोष्टी ग्रंथांमध्ये नोंदवलेल्या आहेत, आणि त्याचा प्रचार पण तसा, खोट्या गोष्टींचा प्रचार पण होतो. आणि बुद्धांना अधिकाधिक असं म्हणजे बेमालूमपणे एक प्रकारे जणू काही अं, बदनाम करण्याचं म्हणा, किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम पण बरंच झालेलं आहे. आणि ते स्वकीयांकडून किंवा बौद्धांकडून पण झालं असं म्हणता येईल, असं म्हणता येईल. चुकून असेल किंवा जे काय असेल ते. तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये बुद्धांची पण, म्हणजे सिद्धार्थ गौतमांची पण सहनशीलता आपल्याला अ, लक्षात येते. ही सहनशीलताच असली पाहिजे. स्वतःच पर्याय देणं, मी हे राज्य सोडून जातो, पण माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. तर हे सगळं ती त्यांच्यामध्ये ती सहनशीलता नसली तर त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला असता आणि युद्ध केलं असतं. पण आपल्या समोर बुद्ध नसते, मग तो इतिहासच वेगळा झाला असता. सगळी कलाटणीच मिळाली असती. कारण युद्धामध्ये सिद्धार्थ गौतमांनी सहभाग घेतला असता, युद्ध झालं असतं, हत्या घडल्या असत्या, विजय मिळव नाही तर पराजय हो, दोन्हीकडूनही पराजयच होता तो. तर काय झालं असतं. सिद्धार्थ गौतमांना बुद्धत्वाचा शोध लागला नसता.
निब्बाणाचा शोध लागला नसता. पण त्यांच्यामध्ये ती सहनशीलता होती, त्यामुळे त्या सहनशीलतेनं त्यांनी मध्यम मार्ग निवडला आणि स्वतःच राज्यत्याग केला. आणि मग पुढं काय? पुढं एकदा काय म्हणतात, इकडच्या पाशातून मुक्त झाल्यानंतर मग पुढं माणूस जेव्हा मुक्त होतो, मोकळा होतो, तेव्हा मग एकच पर्याय शिल्लक राहतो की जीवन काय आहे, जीवनाचं स्वरूप काय आहे, संघर्ष का असतात, युद्ध का असतात, युद्ध का होतात, माणसांची मानसिकता काय असते, लोभ काय, द्वेष काय, हे सगळं मग पुढे ते संशोधन त्यांच्याकडून ते घडलं गेलं. आणि मग निर्वाणाचा जणू काही शोध लागला, निब्बाण प्राप्ती कशी होऊ शकते. तर तो शोध त्यांना जागृतीच्या आधारे लागला. शेवटी सगळ्या तपश्चर्या करून, हे तितिक्षा त्यांचं, सहनशीलता हा त्यांचा गुण त्यांच्याबरोबर नेहमीच असला पाहिजे, हे तर सरळ आहे. त्याच्यात त्यांनी इतर जी काही ध्यान साधना शिकल्या, इतर गुरूंकडून ते जे काही शिकले ते सगळं सोडून दिलं त्यांनी. पण ही जागृतीतून निर्माण होणारी ही सहनशीलता ही चुका लक्षात घेते. सहनशीलता ही आपल्या आणि इतरांच्या चुका लक्षात घेते आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्याची परत पुनरावृत्ती होणार नाही, याचा मार्ग सापडतो. चुकणं ही तेवढी महत्वाची गोष्ट नाही, चुकांची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. आणि तिथं काम करते जागृती, सती. भान येतं, जीवनाचं भान येतं, जगण्याचं भान येतं, मनाचं भान येतं, चित्ताचं भान येतं, जाणीवांचं भान येतं, वर्तनाचं भान येतं, बोलण्याचं भान येतं, वागण्याचं भान येतं. प्रत्येक गोष्टीची जागृती आली, सतीपठ्ठाण. प्रत्येक काया वेदना चित्त मनोधम्म, या सगळ्या पातळीवर जागृती आली की मार्ग सापडतो. पण तोपर्यंत त्रास सहन करावा लागतो. तितिक्षा, सहनशीलतेचा जणू काही अभ्यास करावा लागतो, किंवा त्याचं पालन करावं लागतं. हे एक फार मोठे धाडसाचं काम आहे. ही दुर्बलता नाही, सहनशीलता म्हणजे दुर्बलता नाही, सहनशीलता म्हणजे लाचारी नाही, सहनशीलता म्हणजे परिस्थिती पुढे झुकणं नाही, वाकणं नाही. तर सहनशीलता हा मानसिक सद्गुण आहे. कारण त्रास, यातना, दुःख हे जीवनाचं लक्षण आहे, सत्य आहे. सभ्य संखारा दुःखादी. संखार म्हणजे हे संस्कारित अस्तित्व, हे जीवन, हे दुःखच आहे, हे विचलनच आहे. मन विचलितच होतं, चित्त विचलितच होतं. ते दुःखच देणार आहे, कारण त्याच्यामध्ये तृष्णा आहे, इच्छा आकांक्षा, लोभ द्वेष आहे. इच्छा आकांक्षांपेक्षाही अतिरिक्त इच्छा आकांक्षा, त्याच्यामध्ये लोभ द्वेष आहे. त्याच्यामध्ये इतरांचा घात करण्याची प्रवृत्ती आहे. सहनशीलता नसेल तर इतरांचा घात करतो आपण, स्वतःचा घात करतो, इतरांचा घात करतो, स्वतःला त्रास देतो, इतरांना त्रास देतो. पण सहनशीलतेनं, शांततेनं, शांततेनं तो माणूस, साधना करणारा, जागृतीपूर्वक प्रश्न लक्षात घेतो, प्रश्न हाताळतो आणि त्याचं कारण शोधतो. दुःख, दुःख समुदय, कुठून उदय होतो दुःखाचा,
एक कारण शोधतो आणि मग निर्वाणाला, दुःख मुक्तीला, दुःख निरोध, निब्बाण, त्याची त्याला प्राप्ती होते. हे सगळं ह्या अं, शांततेनं, सहनशीलतेनं जीवनाकडं पाहिल्यामुळं होतं. म्हणून जीवनाचं भान पाहिजे, जगण्याचं भान पाहिजे, सती पाहिजे, असा याचा एक अर्थ निघतो ह्या गाथेतून, याच्यावर विचार केला तर. तर मला वाटतं इतकं आज पुरेसं आहे.